कडक उन्हाळ्यात आपण स्वतःला थंड ठेवण्यासाठी लिंबू पुदिना सरबत वगैरे पितो. पण जर मी असं म्हटलं की पिण्याच्या पाण्यातील पुदिन्याचे केवळ 2-3 थेंब आणि गोठ्याच्या बाजूला लावलेली काही ओली पोती एका दूध उत्पादक शेतकऱ्याचं महिन्याला किमान 15,000 रुपयांचं नुकसान टाळू शकतात. अरे बापरे, हे वरवर पाहता एखादा घरगुती जुगाडासारखं वाटेल, पण यामागे खूप अचूक विज्ञान आहे. हो ना. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच विज्ञानाचा वेध घेणार आहोत. आज आपण 3 एप्रिल 2026च्या तरुण भारतमध्ये कृषी आणि अर्थविषयक तज्ज्ञ डॉक्टर चेतन नडके यांनी लिहिलेल्या एका अत्यंत अभ्यासपूर्ण लेखावर चर्चा करणार आहोत. बरोबर. सध्या बघा ना, कोल्हापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा चक्क 37°C पोहोचलाय आणि या उकाड्याचा फटका माणसानितकाच किंबहुना त्याहून जास्त तिथला गोधनाला बसतोय. नक्कीच. राधानगरी, कागल, शिरोळ आणि करवीर या तालुक्यांमधील संकरित गायी आणि म्हशी या वाढत्या तापमानाशी अक्षरशः संघर्ष करत आहेत. त्यामुळे आपला आजचा उद्देश हाच आहे की दुधाची घट रोखण्यासाठी मोठ्या आणि महागड्या तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता हे कोल्हापुरी मॉडेल नेमकं कसं काम करतं हे समजून घेणं. अगदी बरोबर. कारण हे मॉडेल मुख्यत्वे आहार आणि गोठा व्यवस्थापनावर आधारलेलं आहे. बरं, आपण यावर सविस्तर बोलूया. मला सांगा, हा उन्हाळा आणि दुग्ध व्यवसाय यांच्यातील संघर्ष मुळात सुरू कुठून होतो? या संघर्षाचं मूळ कारण बाहेरच्या तापमानापेक्षा जनावरांच्या शरीरांतर्गत तापमानात दडलेलं आहे. म्हणजे अधिक अचूक सांगायचं तर त्यांच्या पचनक्रियेत. अच्छा, म्हणजे पचनाचा आणि उन्हाळ्याचा थेट संबंध आहे तर? होय. गायी किंवा म्हशींचं पहिलं पोट, ज्याला आपण रुमेन म्हणतो, तो निसर्गाने दिलेला एक मोठं आंबणारा हौद किंवा फर्मेंटेशन टँकच आहे. जेव्हा जनावर चारा खातं तेव्हा तो चारा पचवण्यासाठी या रुमेनमध्ये असलेले अब्जावधी जीवाणू कामाला लागतात. बापरे, अब्जावधी जीवाणू! कोण आणि ट्रिएप मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते. याला विज्ञानाच्या भाषेत हीट ऑफ फर्मेंटेशन असं म्हणतात. आता विचार करा, बाहेरून कडक ऊन आणि आतून पचनाची धगधगती भट्टी. म्हणजे दुहेरी कात्रीत जनावर सापडतं. त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं आणि त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. हे समजायला तसं खूप सोपं आहे. अगदी बरोबर. म्हणजे उन्हाळ्याच्या भर दुपारी आपण जसा मसालेदार आणि पचायला जड असणारा आहार टाळतो, कारण त्यामुळे शरीराची लाहीलाही होते, अगदी तसंच काहीसं जनावरांच्या बाबतीतही घडत असणार. तंतोतंत तसंच. म्हणूनच या अंतर्गत उष्णतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराच्या नियोजनात बदल करणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. मग हे बदल नेमके कोणते आहेत? सर्वात पहिला बदल म्हणजे आहाराच्या वेळा बदलणे. उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती नैसर्गिकरित्या थोडी मंदावते. त्यामुळे दुपारी कडक उन्हात त्यांना चारा देणं पूर्णपणे थांबवणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे थेट रात्री जेवायला द्यायचं? तसं नाही, पण संध्याकाळी किंवा रात्री 7 ते 8च्या सुमारास जेव्हा बाहेरचे तापमान कमी झालेले असते तेव्हा चारा दिल्यास जनावरे जास्त चारा खातात आणि रात्रीच्या वेळी त्यांच्या शरीराला पचनातून निर्माण होणारी उष्णता बाहेर टाकणं सोपं जातं. बरोबर. वेळा बदलल्या, पण आहाराच्या प्रकाराबद्दल काय? म्हणजे सुका चारा आणि हिरवा चारा यातील फरक इथे कसा काम करतो? खूप महत्वाचा मुद्दा आहे. सुका चारा पचायला अत्यंत जड असतो. त्यात फायबर्स आणि लिग्निनचे प्रमाण जास्त असते. आणि ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, बरोबर? हो. ते तोडण्यासाठी रुमेनममधील जीवाणूंना जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे उष्णता अधिक वाढते. या उलट मका किंवा नेपियर गवत यांसारख्या हिरव्या चाऱ्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असते. म्हणजे ते पचायला हलके असतात. अगदी बरोबर. त्यामुळे सुक्या चाऱ्याचे प्रमाण कमी करून हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवल्यास पचनाची उष्णता आटोक्यात राहते. याशिवाय उन्हाळ्यात जनावरांना घाम आल्यामुळे आणि धाप लागल्यामुळे त्यांच्या शरीरातील अत्यंत आवश्यक असे क्षार म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स वेगाने बाहेर पडतात. अगदी माणसांप्रमाणेच. आपण जसं उन्हातून आल्यावर इलेक्ट्रॉल पाणी किंवा लिंबू पाणी पितो, तशीच काहीशी गरज जनावरांचीही असणार. हो ना. म्हणूनच दररोज जनावरांना मिठाचे पाणी आणि 50 ते 100 ग्राम उत्तम दर्जाचे मिनरल मिक्सचर किंवा खनिज मिश्रण देणं अत्यंत आवश्यक असते. अच्छा, म्हणजे नुसती तहान भागत नाही, तर इतरही फायदे होतात. नक्कीच. या क्षारांमुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि विशेषतः प्रजनन क्षमता टिकून राहते. उन्हाळ्याच्या तणावात जनावरे अनेकदा माझावर येत नाहीत किंवा गर्भधारणा राहत नाही, ही मोठी समस्या या क्षारांमुळे दूर होऊ शकते.
हे सगळं खूप तर्कसंगत वाटतं, पण मला एक सांगा, डॉक्टर नरके यांच्या लेखात बायपास फॅट आणि मक्याचा भरडा देण्याबद्दल एक अत्यंत वेगळा उल्लेख आहे. इथे मला एक विरोधाभास वाटतो. कोणता विरोधाभास? बघा, एकीकडे आपण म्हणतोय की जनावरे उन्हाळ्यात आधीच कमी खात असतात आणि त्यांची पचनशक्ती मंदावलेली असते. मग हे बायपास फॅट अतिरिक्त ऊर्जेचं संतुलन कसं काय साधतं? जड नाही जाणार ते. तिथेच खऱ्या अर्थाने आधुनिक न्यूट्रिशन सायन्सची कमाल पाहायला मिळते. जनावरे कमी खातायत, पण त्यांच्या शरीराला दूध तयार करण्यासाठी आणि उकाड्याशी लढण्यासाठी ऊर्जेची नितांत गरज असते. बरोबर. जर आपण ऊर्जेसाठी सामान्य चारा वाढवला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पचनाची उष्णता पुन्हा वाढेल. म्हणून हे बायपास फॅट वापरलं जातं. हे फॅट कॅल्शियम किंवा इतर घटकांचं आवरण देऊन अशा प्रकारे तयार केलेले असते की ते जनावराच्या पहिल्या पोटात म्हणजे रुमेनमध्ये विरघळतच नाही. अच्छा, म्हणजे ते थेट पुढच्या पोटात जातं. हो, ते रुमेनला बायपास करते आणि थेट पुढच्या आतड्यात जाऊन पचते. बापरे, म्हणजे जीवाणूंच्या संपर्कात न आल्यामुळे उष्णता निर्माण होण्याची प्रक्रिया टळते. अगदी बरोबर. यामुळे पचनक्रियेदरम्यान निर्माण होणारी अतिरिक्त उष्णता टळते आणि जनावराला अत्यंत कमी आहारात जास्त आणि थेट ऊर्जा मिळते. अर्थात हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यायला हवं. कमाल आहे. म्हणजे अंतर्गत व्यवस्थापन तर आपण अगदी व्यवस्थित समजून घेतलं, पण शरीराला आतून थंड ठेवण्यासोबतच बाहेरचं वातावरण कसं थंड ठेवायचं, हा गोठ्याचा प्रश्न उरतोच ना. हो, आणि तो खूप मोठा प्रश्न आहे. कारण मोठ्या डेअरी फार्म्समध्ये आपण एसी किंवा फॉगस बघतो, पण सामान्य शेतकऱ्यांसाठी हे परवडणारं नसतं. आणि मला वाटतं इथेच हे कोल्हापुरी मॉडेल त्याच्या देसी कूलर संकल्पनेसह लक्ष वेधून घेतं. नक्कीच. कारण एसी किंवा मोठे औद्योगिक पंखे लावणं आणि त्याचं प्रचंड वीज बिल भरणं हे काही आर्थिकदृष्ट्या शाश्वत नाहीये. शेतकऱ्याला असा पर्याय हवा असतो जो स्थानिक असेल आणि खिशाला परवडणारा असेल. लेखात गोणपाटाच्या म्हणजे पोत्यांच्या पडद्यांचा उल्लेख आहे आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक ठरते. कसं काय? कारण पूर्वी उन्हाळ्यात खिडक्यांना वाळ्याची पडदे किंवा खस लावून त्यावर पाणी मारलं जायचं. वाऱ्याची झुळूक आली की अख्खं घर कसं थंड व्हायचं. या गोणपाटांच्या पडल्यांमागेही तेच विज्ञान आहे का? अगदी तेच विज्ञान आहे, ज्याला आपण इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग म्हणतो. गोठ्याच्या ज्या बाजूने गरम हवा येते तिथे उघड्या जागेत पोत्यांचे पडदे लावले जातात आणि दुपारच्या वेळी या पडद्यांवर पाणी फवारलं जातं. म्हणजे गरम हवा त्यातून फिल्टर होऊन येते. हो, जेव्हा बाहेरची गरम आणि कोरडी हवा या ओल्या गोणपाटातून आत येते तेव्हा त्या हवेतील उष्णता गोणपाटातील पाण्याचे बाष्पीभवन करण्यासाठी वापरली जाते. उष्णता शोषली गेल्यामुळे आत येणारी हवा नैसर्गिकरित्या थंड होऊन येते. कमाल आहे. म्हणजे चक्क घरगुती एसी याने खरंच तापमान कमी होतं. हो तर, यामुळे गोठ्यातील तापमान 5 ते 7 अंशांनी कमी होऊ शकते. हे खरोखरच खूप प्रभावी आहे. पण गोठ्याच्या छताच्या बाबतीतही असे काही सोपे उपाय आहेत का? कारण सर्वात जास्त थेट उष्णता तर छतावरूनच आत येत असणार. छताचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. जर गोठ्यावर पत्रा असेल तर तो उन्हात अक्षरशः तव्यासारखा तापतो. त्यावर वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट टाकून त्यावर पाणी शिंपडण्याचा सल्ला डॉक्टर नरके देतात. अच्छा, म्हणजे पाचट उष्णता रोखून धरतं. बरोबर. पाचट हे उष्णतेचे दुर्वाहक असते. तसेच पत्र्याला आतून पांढरा रंग किंवा चुना लावल्यास सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि आतली उष्णता लक्षणीयरित्या कमी होते. या सगळ्यात एक विशिष्ट उपाय मला अत्यंत अचूक वाटला. गोठ्याच्या पश्चिमेला कडुनिंब किंवा सुबाभूळ यांसारखी दाट सावली देणारी झाडे लावण्याचा सल्ला दिलाय. पण फक्त पश्चिमेलाच का, मला हा प्रश्न पडलाय. हे गणित पृथ्वीच्या आणि सूर्याच्या कोनाशी जोडलेले आहे. सकाळचे ऊन कवळे असते आणि त्यात अतिनील किरणांचा म्हणजे यूव्ही रेजचा धोका कमी असतो. बरोबर. पण दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत सूर्य पश्चिमेकडे कललेला असतो आणि हीच वेळ दिवसातील सर्वाधिक तापमानाची असते. या वेळेत थेट उष्णता आणि इन्फ्रारेड किरणे गोठ्यावर आदळतात. अच्छा, आणि म्हणून तिथे झाडं हवीत. हो ना. कडुनिंब आणि सुबाभूळ ही झाडे तुलनेने वेगाने वाढतात आणि त्यांचा पाला अत्यंत दाट असतो. पश्चिमेला ही झाडे असल्यास ती एका नैसर्गिक उष्णतारोधक ढाल म्हणून काम करतात. म्हणजे निसर्गाचाच वापर करून निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्याची ही पद्धत आहे. गोठा थंड झाला, आहाराचे नियोजन झाले, पण पाणी तर सर्वात महत्वाचं. हो ना. कारण जनावरांच्या शरीराचा सुमारे 60% भाग हा पाण्याचा असतो आणि दुधामध्ये तर 87% अधिक पाणी असते.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन हा पुढचा महत्वाचा टप्पा ठरतो. आपण पाण्याची गरज अजिबात कमी लेखून चालणार नाही. एक अत्यंत साधं गणित आहे बघा. 1 लिटर दूध तयार करण्यासाठी जनावराला साधारणपणे 4 ते 5 लिटर पाण्याची गरज असते. बापरे, म्हणजे दिवसाला 15 ते 20 लिटर दूध देणाऱ्या गाईला केवळ दूध तयार करण्यासाठीच किती पाणी लागत असेल? हो, आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी घाम आणि धाप याद्वारे जे पाणी शरीराबाहेर पडते त्याची गरज वेगळीच. पण उन्हाळ्यात पाणी देण्याची योग्य पद्धत काय असावी? कारण बऱ्याचदा उघड्यावर ठेवलेल्या प्लास्टिकच्या टाकीतले पाणी दुपारच्या वेळी अक्षरशः चहासारखं उकळलेलं असतं. म्हणूनच अशा गरम पाण्याची टाकी वापरणे पूर्णपणे टाळायला हवे. गरम पाणी प्यायल्याने जनावरांच्या शरीराचे तापमान आणखी वाढते. त्याऐवजी हौदात, सावलीत किंवा मातीच्या मोठ्या रांजणात पाणी साठवून ठेवणं गरजेचे आहे. म्हणजे दिवसातून किमान 3 ते 4 वेळा थंड आणि स्वच्छ पाणी दिले पाहिजे. अगदी बरोबर. आणि पाण्याबाबत या लेखातली सर्वात आश्चर्यचकित करणारी माहिती म्हणजे पुदिना अर्क वापरण्याची युक्ती. म्हणजे हे ऐकायला एखाद्या 5 स्टार स्पा ट्रीटमेंटसारखं वाटतं. पिण्याच्या पाण्यात पुदिना अर्क टाकल्याचा खरोखरच एवढा फायदा होतो? होय, नक्कीच होतो. आणि यामागे थेट जीवशास्त्र आहे. पुदिन्यामध्ये मेन्थॉल नावाचा घटक असतो. जनावरांच्या आणि माणसांच्याही शरीरात तापमान जाणवणारे विशिष्ट रिसेप्टर्स असतात. अच्छा, म्हणजे ते मेंदूला सिग्नल देतात. हो, मेन्थॉल या रिसेप्टर्सना यालना देते आणि मेंदूला थेट सिग्नल जातो की शरीराला थंडावा मिळतोय. यामुळे जनावरांना त्वरित एक प्रकारचा थंडावा आणि ताजेतवाणेपणा जाणवतो. क्या बात आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जनावरांचा शारीरिक आणि मानसिक तणाव कमी व्हायला मदत होते आणि ती अधिक पाणी पितात. हे ऐकायला खूपच रंजक आहे. पण याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत काही मुद्दे आले आहेत. म्हशींना दिवसातून 3 वेळा आंघोळ घालणे, गायींना स्पंजने पुसून काढणे, दुपारी पाठीवर ओले कापड टाकणे, हे सर्व ऐकून मला एक व्यावहारिक शंका येते. कोणती शंका? एका सामान्य शेतकऱ्याकडे शेतातली अनेक कामे असतात. त्याच्यासाठी दिवसातून 3 वेळा जनावरांना आंघोळ घालणे हे खूपच कष्टाचे आणि वेळखाऊ काम नाही का? तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. वरवर पाहता हे खूप श्रमाचे आणि वेळखाऊ काम वाटते. पण या श्रमामागचं शास्त्र आणि त्यातून टळणारे आर्थिक नुकसान समजून घेणं आवश्यक आहे. कसं काय? उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराचे तापमान वाढले आणि घाम आला की त्यांच्या शरीरावर गोचीड आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढतो. गोचीड ताप सारखे आजार याच काळात बळावतात. अच्छा. दिवसातून 3 वेळा आंघोळ घालणे किंवा स्पोंजने पुसणे यामुळे केवळ शरीर थंड राहत नाही, तर घामाचा चिकटपणा निघून गेल्यामुळे कीड नियंत्रणही होते. म्हणजे हा केवळ थंडावा देण्याचा प्रयत्न नाही, तर एक प्रकारची प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आहे. अगदी बरोबर. आजारी जनावराच्या उपचारावर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आणि दुधातील मोठी घट सहन करण्यापेक्षा दिवसातून थोडे जास्त कष्ट घेणे केव्हाही शहाणपणाचे ठरते. बरोबर आहे. आणि या व्यतिरिक्त रात्री गोठ्यात जनावरे मोकळी बांधल्यास त्यांना हवेशीर जागा शोधता येते आणि त्यांचा ताण आणखी कमी होतो. इथून आपण या चर्चेच्या एका अत्यंत निर्णायक मुद्द्यावर पोहोचतो, तो म्हणजे दुग्ध व्यवसायाचे अर्थकारण आणि भावनिक नाते. डॉक्टर नरके म्हणतात त्याप्रमाणे हा उन्हाळा दुग्ध व्यवसायासाठी एक परीक्षेचा काळ आहे. या श्रमाचे थेट रूपांतर आर्थिक नफा तोट्यात कसे होते? मगाशी आपण 15,000 रुपयांच्या नुकसानीचा उल्लेख केला होता. ते गणित कसं काम करतं? हे गणित खरंच डोळे उघडणारे आहे. समजा एका शेतकऱ्याकडे 10 जनावरांचा गोठा आहे. उन्हाळ्याच्या तणावामुळे जर प्रति जनावर दिवसाला फक्त 1.5 लिटर दूध कमी झाले, तर एका दिवसाला एकूण 15 लिटर दुधाचे नुकसान होते. हो, आणि आजच्या बाजारात 35 रुपये प्रति लिटर या दराने हिशेब केला तर दिवसाला 525 रुपये आणि महिन्याकाठी सुमारे 15,750 रुपयांचा थेट फटका शेतकऱ्याला बसतो. बरोबर ना? 15,750 रुपये. एका सामान्य शेतकऱ्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे. आणि आता याची तुलना आपण चर्चा केलेल्या देसी कूलरच्या उपायांशी केली तर गोणपाटाचे पडदे, पुदिना अर्क, वेळेचं नियोजन आणि छतावरील पाचट या सर्व उपायांचा एकत्रित खर्च या 15,750 रुपयांच्या नुकसानीच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. अगदी नगण्य. आणि याशिवाय लेखात एका अत्यंत महत्त्वाच्या योजनेचा उल्लेख आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हणजेच गोकुळने जाहीर केलेली उन्हाळ्यात विमा योजना. अच्छा, त्यात काय असतं? या योजनेत केवळ 500 रुपये भरून जनावरांना विमा संरक्षण मिळते. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जर दुधात मोठी घट झाली किंवा दुर्दैवाने उष्माघाताने जनावर दगावले तर या विम्यातून शेतकऱ्याला भरपाई मिळू शकते. अरे वा, 500 रुपयांची गुंतवणूक आणि हजारो रुपयांचं संरक्षण, हे खरोखरच महत्वाचं आहे.
पण या सर्व आर्थिक गणितासोबतच लेखाच्या सुरुवातीलाच डॉक्टर नरके एक वेगळा विचार मांडतात. ते म्हणतात की जनावरांकडे केवळ दुधाची मशीन म्हणून न पाहता कुटुंबातील सदस्य म्हणून पाहिले पाहिजे. कुटुंबाचा सदस्य मानल्यामुळे या सगळ्या व्यावसायिक दृष्टिकोनात असा कोणता सकारात्मक बदल होतो? हा खूप सखोल विचार आहे. बघा, शेती आणि पशुपालन हा केवळ व्यवसाय नाही, तर ती एक जीवनशैली आहे. जेव्हा शेतकरी जनावराला कुटुंबाचा सदस्य मानतो, तेव्हा त्याची निरीक्षण शक्ती कमालीची वाढते. म्हणजे कसं? एखादे जनावर आज नेहमीपेक्षा कमी चाला का खात आहे, ते रवंत का करत नाहीये, त्याच्या श्वासोच्छवासाचा वेग का वाढलाय, याकडे त्याचे अत्यंत बारीक लक्ष असते. म्हणजे समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्याची चाहूल शेतकऱ्याला लागते तर? अगदी. याच भावनिक गुंतेमुळेच तो रात्री उठून जनावरांना थंड पाणी देण्याची किंवा त्यांना स्पंजने पुसण्याची तसदी घेतो. केवळ आर्थिक फायद्यासाठी कोणी मध्यरात्री उठून हे करत नाही. तिथे एक भावनिक ओढ लागते. बरोबर आहे. आणि आपण मघाशी पाहिल्याप्रमाणे हेच बारीक लक्ष आणि हीच काळजी शेवटी त्याचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान टळण्यास मदत करते. भावनिक नाते आणि व्यावसायिक यश हे इथे एकाच नाण्याचे दोन बाजू बनतात. काळजी आणि सूक्ष्म निरीक्षण हीच सर्वात मोठी गुंतवणूक ठरते, हा विचार खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण पाहिलं की कोल्हापुरी मॉडेल हे केवळ पैशांवर अवलंबून नाही, ते निसर्गाच्या चक्राचे अचूक ज्ञान आणि अत्यंत सोप्या पण प्रभावी विज्ञानावर अवलंबून आहे. नक्कीच. आहाराच्या वेळा बदलणे, बायपास फॅटचे महत्त्व, इव्हॉपरेटिव्ह कूलिंगचे तंत्र वापरणारे गोणपाटांचे देसी कूलर, पाण्यातील पुदिना अर्क आणि छतावरील पाचट हे सगळे उपाय एका मोठ्या समस्येवर अत्यंत व्यावहारिक आणि शाश्वत उत्तरे देतात. होय. महागड्या एसीला ओल्या गोणपाटांनी आणि पुदिन्याच्या पाण्याने दिलेली ही खऱ्या अर्थाने एक प्रभावी टक्कर आहे. स्थानिक ज्ञानाचे आणि आधुनिक विज्ञानाचे हे एक उत्तम मिश्रण आहे, जे केवळ कोल्हापूरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. अगदी खरंय. आणि जाता जाता आपल्या सर्वांसाठी हा एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आज आपण पाहिलं की एका स्थानिक समस्येवर स्थानिक देशी उपायांनी कशी मात केली जाते. आज क्लायमेट चेंजमुळे जेव्हा जागतिक पातळीवर तापमान वाढत आहे आणि अन्न तसंच दूध उत्पादनासमोर अभूतपूर्व संकटे उभी राहत आहेत. हो, परिस्थिती गंभीर आहे. तेव्हा अशाच आणखी कोणत्या स्थानिक आणि पारंपरिक कृषी पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करून आपण या जागतिक संकटाला तोंड देऊ शकतो? महागड्या तंत्रज्ञानाऐवजी आपल्या पूर्वजांच्या या लोटेक पण हाय सायन्स पद्धतीच आपल्याला हवामान बदलाच्या या मोठ्या लढाईत मार्ग दाखवतील का? नक्कीच. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्रश्नासह आपण आजच्या या सखोल चर्चेची सांगता करूया. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह.